रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलताना दिसते। मंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का दिला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखल होत आहेत। त्यामुळे शिंदे गटाची संघटनात्मक ताकद झपाट्याने वाढत असून राष्ट्रवादीच्या नेतृत्वात अस्वस्थता पसरली आहे। कोलाड आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेश महाबळे, त्यांची पत्नी आणि पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता महाबळे तसेच चंद्रकांत लोखंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। हे सर्वजण सुनील तटकरे यांचे जवळचे सहकारी मानले जात असल्याने हा प्रवेश तटकरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का ठरलाय। या घडामोडीनंतर रोहा तालुक्यात शिंदे सेनेची हालचाल अधिक वेगाने सुरू झाली। आगामी नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तटकरे यांना त्यांच्या गडात रोखण्यासाठी शिंदे सेनेने संघटन बांधणीचा वेग वाढवलाय। मंत्री भरत गोगावले आणि थोरवे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये भ्रमनिरास निर्माण होते। रायगडमधील गोगावले विरुद्ध तटकरे ही स्पर्धा राज्याच्या राजकीय चर्चेचा कायम विषय राहिली आहे। दोन्ही नेते सत्तेत असूनही अनेकदा एकमेकांवर कुरघोडी करतात। यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढतो आणि वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागतोय। त्यांचं हे म्हणणं आहे की आता कोलाड रोहा बदलला आहे, कोलाड आम्ही बदलतो आणि ती वस्तुस्थिती आहे। हळूहळू लोकांना कळायला लागलेलं आहे। दबावाखाली आत्तापर्यंत होते ते दबावाच्या बाहेर यायला लागलेले आहेत आणि आम्ही त्या लोकांना जे काय त्यांना अडीअडचणी असतील त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक तयार आहोत। आणि काही लोकांना कळलं की बाबा आम्ही लोक प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहू, त्यांची आम्ही फसवणूक करणार नाही आणि म्हणून करता आज आमचे दमदार आमदार सन्माननीय दळवी साहेब, आम्ही जिल्हाप्रमुख संपर्क सगळेच आज याच ठिकाणी येऊन महाबळे साहेबांसारखा एक खंदा समर्थक कार्यकर्ता आणि त्याच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे। मी त्यांचं स्वागत करतो।